My mom is saying me to make two biryanis, one for him and one for my father. That's my father wants mutton biryani and he wants chicken biryani. What should I do? So first of all आपण ह्याला चांगल्यापैकी मॅरिनेट करून घ्यायचं आहे. ह्यात आपण हळद वगैरे टाकून बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला दाखवते, आपलं डोकं लावू नका जास्त. आधी आपण चवीनुसार मीठ घालूयात यात. तुमचं तेव्हा काय आहे तुम्ही बघा. So now we are adding some turmeric powder. मला जेवढी लागते तेवढी मी ऍड करू शकता. हा माहित नाही कोणता मसाला आहे पण मी टाकत आहे. Oh, mom said it's garam masala, so we are adding garam masala in it. What's that? माहित नाही काय आहे पण तिखट दिसतंय. टाकूयात बऱ्यापैकी. यात आपण मॅरिनेट साठी थोडस दही पण ऍड करू. Where is the कोळसा मम्मी? कोळसा कोळसा घेऊन आले. कोळसा मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स. त्याच्याशिवाय स्मोक ही फ्लेवर येऊ शकत. जोपर्यंत आपले चिकन मॅरिनेट होते आपण राईसला हाफ बॉईल करून घेऊ. आधी मस्तपैकी धुवून घेऊ. मी चिकन बिर्याणी बनवणार आहे, तुम्ही खाणार आहात? नाही. चला, मी बनवल्यावर तर मला बोलवते, मग तुम्ही खाऊन बघा कशी झाली. स्मोकी फ्लेवर साठी ना आपण वाटीत थोडस तूप घेतलं. त्यात हा कोळसा भाजलेला गरम आहे. सुंदर असा स्मोकी फ्लेवर येईल आता आपल्या चिकनला. जोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होतंय आपण राईसला हाफ बॉईल करून घेऊ. ह्यांना मस्त पैकी सोलून आणि लांब लांब कापून घ्यायचं. तर आपण इथे कांदा हा बारीक चिरून घेतलेला आहे. आपला हाफ बॉईल झाला होता तर आपण त्याला काढून गार पाण्याने धुवून घेतला आहे. कसला भारी दिसतं. असा खमंग येऊपर्यंत आपण कांद्याला भाजून घ्यायचा. आपला कांदा आता खुसखुशीत असा भाजून झाला, आपण त्याला असं काढून घेऊया. तर आपण आता बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. आपण तळलेला कांदा तेल यात थोडस टाकत आहोत. त्यानंतर थोडासा तळलेला कांदा आपण चिकनचे मॅरिनेट करून ठेवलं होतं. आता बिर्याणी मसाला टाकून थोडं परतून घेऊया. थोडंसं तूप टाकतो. तुपाशिवाय चव नाही. आणि आता मॅरिनेट केलेलं चिकन आपण यात टाकूया. आता आपण मस्त पैकी थोडस शिजवून घेऊया, कारण की आपला भात जो आहे तो अर्धा शिजलेला आहे. तर आपण ह्याला पण शिजवून घेऊ. सुंदर दिसते. फ्लेवर येतो. आपण याला वाफेतच शिजवून घेऊया. असे ना मधून मधून चेक करत राहायचं शिजलंय की नाही. आपल्या बिर्याणीसाठी लागणारं चिकन शिजलेलं आहे. पुढची प्रोसेस करूया दादा. मस्तपैकी थोडा थोडा खुसखुशीत कांदा टाकून घ्यायचा. जो हा आपण भात ठेवलेला होता तो मस्तपैकी सगळीकडे पसरून घ्यायचा चांगला. थोडासा आपण यात फूड कलर ऍड केलेला आहे. कसं जरा दिसायला पण जरा छान दिसतं की बरं वाटतं. आपण यात 2 चमचे असं तूप ऍड केलेलं आहे. काय घालते? तुम्ही जेवढं तूप वापरसाल ना तेवढं छान आहे.